फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपल्याला काही करून नचिकेतला वाड्यावरून आणलंच पाहिजे, तेही लवकरात लवकर. मग का तुम्ही बोलताय? गावासमोर तुला बदनाम करायचं आणि लग्नाच्या वेळी नचिकेत नाही आला की तुला सर्वांसमोर सून म्हणून स्वीकारायचा, असा डाव आहे त्याचा. मंगळ असलेल्या मुलाबरोबर तिचं लग्न झालं नाही तर मूल झाल्यावर ती विधवा होईल आणि मूल होऊ दिलं नाही तर हिच्या पोटी जन्माला आलो म्हणून ही आपली आई आहे, पण मी हिचा मुलगा आहे का नाही माहित नाही. आपल्या वडिलांची हिचं लग्न झालेलं नव्हतं. तसं असेल तर मग माझं अस्तित्व नेमकं काय? माझं घराणं कोणतं? मला जन्म दिला म्हणून मी ही माझी आई आणि नचिकेत माझा सावत्र भाऊ झाले. पण मी मुलगा असूनही माझा मुलगा म्हणून स्वीकार करू शकत नाही. मला माझं हक्काचं नाव देऊ शकत नाही. या जगात मी एक अनाथ म्हणून वाढलो आणि मॉमच्या आजच्या बोलण्याने मी आजही अनाथ आहे याची जाणीव झाली मला. माझा वंश वाढेल तो नेमका कुठल्या घराण्याचा? मॉमने जर माझ्या वडिलांशी दुसरं लग्न केलं होतं तर मग आता तिला काळजी असायला हवी ती माझ्या वडिलांच्या वंशाची. पण तिला तर नचिकेतच्या डॅडच्या वंशाची काळजी आहे. म्हणजे मी अजूनही तिचा मुलगा नाहीच आहे ना? मग का राहतोय मी इथे? का म्हणतोय तिला मॉम मी? काही नातं नाहीये माझं तिच्याशी, काही नातं नाहीये. मी मगाशी मंदारला पटकन बोलून गेले खरं, पण खरं तर ते चुकून तोंडातनं बाहेर पडलं. मात्र मंदारच्या प्रश्नाने मला विचार करायला भाग पडलं. खरंच नचिकेतला मूल झालं नाही तर घराणं निर्वंश होईल याची काळजी मला वाटतेय. मग मंदारचं मूल माझं कोणीच नसणार का? राघवचा वंश पुढे वाढावा असं माझ्या मनातही आलं नाही. मंदारला जन्म देऊन मी त्याच्यावर फक्त अन्याय केलाय. त्याच्या मनाचा विचार न करता केवळ जनाचाच विचार केला आणि त्याला आपल्यापासून किती सहजपणे वेगळं केलं. मणिबाबांनी त्याचा सांभाळ केला. नशिबाने बापाचं प्रेम हिरावून घेतलं. आणि मी माझ्या गर्भाने त्याच्या नशिबातलं आईचं प्रेमही मिळू दिलं नाही. आज तो आपल्याकडनं आईच्या प्रेमाची अपेक्षा करत असेल तर त्याचं कुठे चुकलं? कुठे चुकलं? रागवलास? नाही मग तुझ्यावर कशावर लागले? ये बस. तुला असं वाटतं ना की मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही, पण तसं नाहीये.
नचिकेत इतकंच माझं तुझ्यावरही प्रेम आहे रे. राघव बरोबर माझं लग्न झालं नव्हतं, पण उपचारांच्या नात्यापेक्षा मी प्रेमाचं नातं मानते. आणि त्या नात्याने राघवला मी माझा नवरा मानते. नचिकेतच्या वडिलांवर केलं नसेल त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मी राघववर प्रेम केलं. आणि त्या नात्याने तुम्ही दोघंही माझी मुलं आहात. फक्त तुमच्या पत्रिकेतले ग्रहदोष बघून मी अस्वस्थ होते रे. मॉम, माझ्या मनात तुझ्या प्रेमाबद्दल कधीच शंका नव्हती का? अनाथ म्हणूनच लहानाचा मोठा झालो. अनपेक्षितपणे तू मला भेटलीस. तुझं प्रेम हा माझ्यासाठी बोनसच आहे का? तू सुद्धा मला एक्सेप्ट केलंस. माझ्यासारखा लकी कोण असणार ग? नशीबवान तर मी आहे. बडी बाबांनी तुझ्यावर इतके चांगले संस्कार केले. आणि आज तुम्हा दोघांचा समजूतदारपणा हाच खरा माझा आधार आहे. मणिबाबांनी माझ्यासाठी भरपूर केलं. अगदी आईची ही माया दिली मला. पण आईच्या कुशीत शिरायची, आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायची इच्छाच राहून गेली का माझी? उमाका, हे काय करताय तुम्ही? मी तुझ्या सामानाची आवरावर करते. तू आज रात्रीच हे गाव सोडून जाणार आहेस. हे गावच काय, मी एक घरही सोडून जाणार नाही. तुला जावंच लागेल. आपण दोघी आज इथून जाणार आहोत. मग काय कसं शक्य आहे? त्या पाटलाची माणसं बाहेर आहेत, त्यांच्या पहारातून कशी सुटका होईल? आणि आपला हा डाव जर फसला ना तर उगीच दुसरं कुठलं तरी संकट ओढून घेऊ आपण. ते सगळं शिवराम आणि मी बघून घेऊ. तू फक्त तयार हो. नाही, डॅडना आणि नचिकेतला घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. एकदा का ते सापडले ना की मग एक क्षणही थांबणार नाही मी इथे. पण निदान तोपर्यंत मला काहीतरी प्रयत्न करू द्या. त्या दोघांना परत आणण्याची जबाबदारी माझी आहे. अगं, इथे तुझ्या जीवाला धोका आहे. तो पाटील तुझं आयुष्य मातीत मिळवेल. अगं, तुला नचिकेतशी लग्न करायचं नाहीये का? हे बघा, काही झालं तरी मी हार मानणार नाहीये. त्या पाटलाविरुद्ध मी लढा देईन. तू जर माझं ऐकणार नशील ना तर मला तुझ्यावर जबरदस्ती करावी लागेल. उमाका तर जबरदस्तीने मला घेऊन जायला निघाल्यात, पण मी तसं होऊ देणार नाही. ऐका माझा ऐका, मी खरंच काही नाही केलं. मी हात सुद्धा नाही लावला. चालता हो आधी. चालता हो. या घरात तुला थारा नाही सांगून ठेवतोय. चालता हो. अहो, आता मी जाऊ कुठं? अरे कुठे पण जा. मला काय विचारतो? सांगितलं ना तरी बरं. मी तुला चोरी करताना पकडलं. माझ्या गळ्यातली सोन्याची साखळी चोरत होतास तो. नाही हो मक्का, मी आज सोन्याच्या साखळीला हात सुधीक नाही लावला. मक्का, मी या घरात लहानाचा मोठा झालो, इमानाने इथं राहिलोय. सुतळीच्या तुकड्याला मी हात नाही लावला. सोन्याची साखळी कशी काय? हे बघ, जास्त बोलायचं नाही मला. तू इथं माझ्या घरामध्ये नकोय. चालता हो आधी. जा. वय जातोय, ओरडू नका. नाही राहणार इथे. त्या घरात मला मान नाही ना, मला बी राहायचं नाही इथं. अरे जाणार तू इकडनं. हा, कशाला बोलतोस मग? थांबलाय कशाला? नाही जाणार, घरात उभा रे तुमच्या. जा की. असं नको बोला. जास्त बोल नको. हा, जास्त वटवट करू नको. बरोबर? काय म्हणता दोघं? उमाका, कशाला जरा बोलता? अरे काय करायचं मग? हा, तुला काय करायचंय? मी त्याला बोलीन नाही तर काय पण करेल. सोन्याची साखळी घेतली म्हणजे हा, मी देते तो त्याने. वाटतो का? मी मी तो याला वाटतो. घराबाहेर काढलेला आहे. अरे जा ना तू इकडनं. आता हकलवलं नव्हे घरात ना, मी जायचं तर जा लवकर. कशाला उभा आहे मला तिकडं? सांगणार आहे, सांगणार मला म्हणजे काय? माझ्या दरवाजात
काम्या घराच्या बाहेर उभा आहे, दरवाजा तू अरे बघा, चल, चल. घराच्या आतून उभा राहिलो. अरे लई मला बोल काय नको समजत जाय नाही. का चल. काय प्रकार आहे हा? नाही नाही समजून नाटकबाजी आई म्हातारी येड्याला असंच घराबाहेर काढेल काय म्हणजे नाही नाही म्हातारीनं गावाच्या नेत्याला हाकलाया पाहिजे समजलं स्वतःचा इमानी कुतरडा आहे हो म्हातारी असाच नाही काढायचा त्याला काहीतरी यामागे नक्कीच काहीतरी काळं भेर आहे सॉरी उमाक्का, पण तुमची ही आज्ञा मी नाही मानणार. डॅड आणि नचिकेता सोडून मी कुठेही जाऊ नाही शकत. मला माझं वागणं आवडणार नाही, पण मी पुन्हा वाड्यावर चालले. ठरल्यासारखं नाटक तर व्यवस्थित पार पडलं. हे घर सोडायची तिची इच्छा नव्हती. अशा रात्री बेरात्री घराबाहेर काढून ती चूक तर केली नाही ना. कुठं जाईल ती पोर. तिच्यासाठी गावचा रस्ताही अनोळखी आहे. माझंच चुकलं. तिला असं घराबाहेर काढायला नको होतं. इतक्या वर्षांची इच्छा होती माझी. पाडा पुन्हा हसता खेळता व्हावा, माणसांचा राबता असावा. या पोरांच्या येण्यानं माझ्या आशा पुन्हा पालवल्या होत्या. पण आज मीच माझ्या हाताने ते स्वप्न उधळून लावलं. पाटलाशी लढण्याची ताकद माझ्यात कधीच नव्हती. आजही ती नाहीये. मी हरले. खोदकी जपण्यात अपयशी ठरले. मी हरले. अवं ऐकलत का? काय झालं काय नाही, बाहेर तुम्हाला भेटायला कोणीतरी आलाय. मी तर त्यांना ओळखीत नाही, पण ही प्रीतच काहीतरी बोलतोय तो, म्हणून तुम्हाला सांगायला आले. काय देव जेव्हा अक्कल वाटत तेव्हा काय झोपले पिला होतं का काय तुम्ही हा? कुणाला काय बोलायचं काय सांगायचं एवढं कळत नाही. मला ठाव नव्हतं, नाहीतर त्याला बाहेरच्या बाहेर घातलं असतं बघा. कोण होतं तू काय म्हणतोय हा? काय म्हणतो सांगा मला. तो म्हणतो मांडप कुठे टाकायचा, जेवणाचा बेत काय पक्का करायचा. हा आमच्या ध्यानात आलं कोण आहे तो. या श्यामेला सगळी तयारी करत कुठं उधळले. एक काम करा ते जे कोण आहे त्याला म्हणावं श्यामेला कॉन्टॅक्ट करू नका. जा की आता. आलं ध्यानात. बरं मी काय म्हणते, गावाच्या विरोधात जाऊन आपल्या लेकाचं लग्न त्या खोताच्या नातीबरोबर कशा पाय करते म्हणते. राजेशच्या पण तसं काय मनात नाही. मग समजा कशा पाय करताय. मला पण ती खोताची नात आपल्या घरात नको आहे. अरे तुला काय करायचे समजा पंचायती हा? हे बघे मला हे लगीन व्हायला पाहिजे. आणि हे लगीन झालं ना तर आपल्या घरासमोर लाल दिव्याची गाडी येणार. त्या गाडीने बसून तुला पण टाटा करेल. कसं बी करून ह्यो पाठ लागायलाच हवा. जा. आणि आता कोण आलं तर त्याला म्हणावं मी घरात नाही. ते अमेरिकेला गेले. कुठे गेले? अमेरिकेला. हां तुम्ही जाऊ आता आफ्रिकेला. चला जा. या आफ्रिकेला पण वात आणली. अंबाई आवड्यात काय करते ती नक्की त्या दिवशी कोणाशी बोलत होती. आपल्याला तर कोणीच दिसलं नाही. ती त्याला इथून निघून जाण्याचं सांगत होती. तो माणूस तर मला दिसला नाही, त्याचं बोलणंही ऐकवलं नाही. पण एकंदर परिस्थिती बघता
अंबाच मला या वाड्यातून बाहेर पडायला मदत करू शकते. अंबाचा पाठलाग करतच तिच्या नकळत वाड्यातून बाहेर पडणं शक्य आहे. कोण येते? अंबा तर नसेल. अजून खेळ संपला नाही तुमचा? बुद्धिबळाचा खेळ आहे. जोपर्यंत माणसाचे डोके शाबूत आहे तोपर्यंत हा खेळ संपायचा नाही. जाऊ दे, तुझं नाही कळायचं ते. बुद्धीचं काम आहे ते. खरंच माझ्या समजशक्ती पलीकडे आहे सगळं. मलाही कळत नाही मेल्यावर तुम्ही कोणावर राज्य करणार आहात. काय हव्यास आहे हा तुमचा? हेमांगीला सोडून नचिकेतला डांबून ठेवले तुम्ही. काय गौड बंगालाय? तू सांगितलंय ना मी, तुझ्या कुवती पलीकडचे आहे हे सगळे. तू नको विचार करूस. मला तुमच्या कुठच्या डावपेचात रुची नाही. महेशला हेमांगीला नचिकेतला सोडून द्या एवढीच विनंती आहे. तू विचारतय कोण? जा तू. तुझी काय ती ध्यान धारणा कर. बघाच माझ्या कामात लुडबुड करू नकोस. जा. निदान अंबाला तरी सोडून द्या. म्हणजे ती जाताना ते यंत्र नेण्याचा प्रयत्न करेल आणि ते यंत्र तुमच्या हातात सापडेल ना. वा म्हणी, आयुष्यात पहिल्यांदाच डोक्याचा वापर केलायस तू. आहे तुझ्यात सुद्धा खोताचा अंश आहे तर. आणि हा वाडा माणसांसाठी मोकळा करा कायमचा. पळून जायचंय? तुला काय वाटलं अंबाच्या पाठोपाठ तूही पळून जाऊ शकशील? मी तिला इथून नाही जाऊ देणार. अंबा माझा भूतकाळ आहे आणि मला माझा भूतकाळ संपवायचा आहे. अंबा संपणार इथेच या वाड्यात. मी संपवणार तिला. कसला विचार करतोस नचिकेत? इथनं बाहेर पडायचा? हो. त्याच्या पायी मला हुडकत होतास वय? तुला इथून माझ्यासारखंच बाहेर पडायचं आहे. आपल्या दोघांचे हेतू एकच आहे. मग या वाड्यातून बाहेर पडेपर्यंत आपण एकमेकांना सोबत करायला काय हरकत आहे? नाही, मला ह्या वाड्याबाहेर नाही जायचं.
जायचं नाहीये का जाऊ शकत नाही?